पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये घडलेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा 3 महिन्यांनंतर उलगडा झालाय। तपासात जे समोर आलंय ते पाहून सगळेच हादरलेत, कारण ज्या व्यक्तीनं महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती तोच या प्रकरणातला खुनी निघालाय। हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून मृत महिलेचा पती आहे। पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या या पतीनं केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे याच आरोपीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती। 3 महिन्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीसह दोघांना अटक केलेली आहे। पोलिसांनी तपास करताना पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवलं होतं। यावेळी पोलिसांना पतीवरच संशय आला। इंदापूरमधील चितळकरवाडीतील प्रियंका शिवाजी चितळकर यांचं 2013 मध्ये ज्योतिराम करे यांच्याशी लग्न झालं होतं। दोघांना 2 मुलंही आहेत। गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिरामला प्रियंका यांच्यावर संशय होता। त्यावरून त्यांच्यात वादही होत होते। याच वादातून आरोपीने पत्नीची हत्या केल्याचं समोर आलंय। आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह जवळपास 300 किलोमीटर लांब असलेल्या नाशिकमध्ये नांदगावच्या एका डोंगरात फेकला। एका 150 फूट दरीत या महिलेचा मृतदेह सापडला। या प्रकरणी महिलेचा पती ज्योतिराम आबा करे तसंच त्याचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। पोलीस यावर काय म्हणालेत पाहूयात। ज्योतिराम आबा करे हे पोलिटिशियनला आले आणि त्यांनी आमच्याकडे असं कळवलं की त्यांची पत्नी प्रियंका ज्योतिराम करे ह्या हरवलेल्या आहेत। 28 जानेवारी आणि 29 जानेवारीच्या दरम्यान घरातून निघून गेलेल्या आहेत अशा स्वरूपात त्यांनी आमच्याकडे खबर दिली होती। ती खबर घेतल्यानंतर आम्ही पोलिटिशियनला मिसिंग नंबर 9/2025 अन्वये नोंद केली आणि मिसिंग सदराखाली नोंद घेऊन सदर मिसिंगचा तपास करण्याचं संबंधित बीटचे इन्चार्ज PSI लेंडवे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल काळे यांच्याकडे देण्यात आला होता। त्यानंतर लेंडवे साहेबांनी आम्ही त्या घटनास्थळी भेट दिली। त्या ठिकाणी पाहिल्यानंतर आजूबाजूचे साक्षीदार तपासले, त्यांचे नातेवाईक तपासले आणि मिसिंगचा तपास चालू होता। परंतु आमच्याकडे असं काही भक्कम पुरावा मिळून येत नव्हता। ॲक्च्युली मिसिंगच्या तपासामध्ये या महिलेचं खून झालेला असावा असा एकंदरीत तपासाच्या दरम्यान आम्हाला संशय आला। मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तपास केला। तसा तपास करत असताना आम्हाला कोणीही छातीठोकपणे अशी पुरावा पुढे येत नव्हता। परंतु तपास करत असताना ज्यावेळेस आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की सदर महिलेचा मर्डर झालेला असावा आणि ते मर्डर त्या महिलेला बाहेर जिल्ह्यात नेऊन टाकलेलं आहे। आता परत मिसिंगमध्ये बाहेर जिल्ह्यात नेलं कसं हा थोडा गुंतागुंतीचा तपास होता। मग त्या अनुषंगाने आम्ही भौतिकजन्य पुरावा, तांत्रिक पुरावा आणि मिळालेल्या माहितीचा दुजोरा ह्या सगळ्याचं व्यवस्थित करून आम्ही तपास केला। त्यावेळेस आम्हाला एकंदरीत सगळ्या गोष्टीमुळे यासाठी बराचसा वेळ गेला, 2-3 महिने आपण जे बोलतोय। त्याच्यानंतर ज्योतिराम करेकडेच आमचा शंका वाढली की पतीनेच त्याचं मर्डर केलं असावं। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।